श्री गुरुचरित्र अध्याय 14 श्री गणेशाय नम नामधरक शिष्य देखा विनवी सिद्धासी कवतुका प्रश्न करी अतिविशेखा एकचित्ते परियेसा जय जय योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञान सागरा पुढील चरित्र विस्तारात ध्यान होईल आमासी उदरवेथेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले कृपेसी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे आम्हाप्रती ऐकून शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण गुरुचरित्र कामधेनु जाण सांगता झाला विस्तारे ऐक शिष्या शिखामणी भिक्षा केली ज्याचे वनी तयावरी संतोषोनी प्रसन्न झाले परियेसा तया साय द्विजासी श्री गुरु बोलती संतोषी भक्त होरे वंशोंची माझी प्रीती तुझवरी ऐकून श्री गुरुचे वचन साय विप्र करी नमन माता ठेवणी चरणी नमस्कारिता झाला पुन्हा पुन्हा तुझी महिमा वर्णवयासी शक्ती कैची आमासी मागणे का आता तुम्हासी ते कृपा करणे गुरुमूर्ती ऐसी विनंती करुणी पुनरपि विनवी करुणा वचनी सेवा करीतो द्वारयोनी महाक्रूर असे प्रतिसंवत्सरी ब्राह्मणासी घात करीतो जीवेसी याची कारणे आमासी बोलावी तसे आजी जाता तया जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी झाली तुमचे चरण मरण कैसे आपणाच श्री संतोषोनी श्री गुरुमूर्ती अभयंकरा बोले हाती विप्रमस्तकी ठेवती चिंता न करी म्हणून या भयसांडोनी तुवा जावे कुरर यवना भेटावे संतोषनी प्रेभावे पुनर्वी पाठविला आम्हापाशी जोरे तू परतोनी येसी असो आम्ही भवानी तू आलिया संतोषी जाऊ आम्ही येथोनी तुझे वंश पारंपरी सुखे नांदती पुत्रपौत्री अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी ऐसावर लाधवन दिगे सायदेव ब्राह्मण जेथे होता तो यवन गेला तुरी तयाजवळी कालांतक यम जायसा यवन दुष्ट परियेसा ब्राह्मणाते पाहता कैसा ज्वालारूप होता झाला विमुख होनी गृहात गेला येऊन कोपद विप्र झाला वैशकित मनी श्री गुरुसी त्यातसे कोप आल्या अळंबयासी केळी स्पर्शे अग्निसी श्री गुरुकृपा वयजासी काय करीन कुरदुष्ट गृढाची अप्रियांसी सर्पदो कवणे बरी ग्रासी तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा असती गुरुची का एखादे सिंहासी ऐरावत केवी ग्रासी श्री गुरुकृपा वयजासी कळीकाळाचे भय नाही ज्याचे हृदय श्री गुरु स्मरण त्यासी कैचे वैदारुण काळा मृत्यूनं बाधे जाण अपमृत्यू काय करी ज्याची नाही मृत्यूचे भय त्याचे यवन असते तो काय श्री गुरुकृपा होय ज्याची यमाचे भय नाही ऐसे परी तो यमन अंतपुरात जाऊन सुषुप्ती केली भ्रमित होऊन शरीस्मरण त्यासी नाही हृदयदाळ होय त्यासी जागृत होऊनी परियेसी प्राणांतक व्यथेसी कष्ट तसे त्यावेळी स्मरण झाले त्यावेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळते चरणकमळी मने स्वामी तुझी माझा येथे पाचारेले कवणाची जावे त्वरित परतोनी वज्रभूषणे देवनी निरोप देतो वेळी संतोषनी द्विजवर आला ग्रामा वेगवक्र गंगात्री असे वासर श्री गुरुचे चरण दर्शना देखुन्या श्री गुरुची नमन करीतो भावेसी स्वस्त करी भवसी संगे वृत्तांत आद्यंत संतोषोनी श्री गुरुमूर्ती तया द्विजा आश्वासित दक्षिण देशात जाऊ म्हणते पवित्र स्थान तीर्थयात्रे ऐकोनी श्री गुरुचे वचन विनवत असे कर जोडून न विसंबे आता तुमचे चरण आपण येईन समागमे तुमचे चरणाविन देखा राहून शिक्षण एका संसार सागर तारगा तुझी देखा कृपा सिंधू भक्तवत्सल तुझी ख्याती आम्हा सोडणे काय नीती सवे येऊ निश्चिती म्हणून चरणी लागला इने परी श्री गुरुसी विनवी विप्रभावेसी संतोषुनी विनयेसी श्री गुरु म्हणती त्यावेळी कारण असते आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे पुनर्पित महादर्शन देणे संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे गावा समीपत वास करू हे निश्चित कलत्रपुत्र इष्टभात विणवी बेडा तुम्ही आम्हा करा न चिंता असा न सुखे सकल अष्टे गेली दुःखे म्हणून हस्त ठेविती मस्तके भाक दिती त्यावेळी समस्त शिष्या समेत श्री गुरु आले तीर्थे पाहत प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्तरूपे नामधारक विनवी सिद्धासी काय कारण गुप्त भावयासी कोणते शिष्य भवसी त्यांची कोष्टे ठेविले इति श्री गुरुचित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरतुख्याने सिद्धनाम धारक संवादे कुरयवन शासनम सायदेवर प्रधानम नाम चतुर्दशोध्याय श्री गुरु दत्तात्रयार्पण श्री गुरुदेव दत्त ओवी संख्या 39